नमस्कार. सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण कोणतीही रेसिपी करणार नाही, तर आज आपण आपलं घर किंवा स्वयंपाकघर हे सगळं साफसफाईच्या दृष्टीने आपल्याला काही टिप्स उपयोगी येतात. या टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, ज्या मी स्वतः फॉलो करते, काही मला आत्ताच नव्याने समजलेल्या आहेत. ज्या तुमच्यासोबत शेअर केल्या तर तुमचं सुद्धा रोजचं काम सोपं होईल आणि तुमचं स्वयंपाकघर, तुमचं घर नेहमी स्वच्छ राहील. सुरुवात करूया. तर आपली पहिली टिप, आपल्या घरातलं फर्निचर हळूहळू खराब होत जातं. तर पूर्वी कसं फार फार तर धूळ कशाची असायची? मातीची. पण आजकालची धूळ प्रदूषण आहे, सिमेंटची धूळ खूप येते. खास करून ही जी सिमेंटची धूळ आहे ना, त्याच्यामुळे ना फर्निचर असं थोडंसं पॉलिश निघून चालल्यासारखं होतं, पांढरट पडायला लागतं. खास करून डार्क फर्निचर असतं ना, तेव्हा हा प्रॉब्लेम येतो. मला स्वतःला हा प्रॉब्लेम खूप दिवस आला, कारण फर्निचर माझं थोडंसं डार्क रंगाचं आहे आणि हळूहळू त्याची शाईन पण कमी व्हायला लागली होती, पांढरट रंगाचं ते दिसायला लागलं होतं. तर आमच्याच कारपेंटरनी सांगितलेली ही एक छोटीशी टिप तुमच्यासोबत शेअर करते. तर काय आहे, एका बॉटलमध्ये 2-2.5 वाट्या पाणी घ्यायचं, स्प्रे बॉटल घ्या शक्यतो. त्याच्यामध्ये 1 चमचा खोबऱ्याचं तेल घालायचं आणि 1 चमचा व्हिनेगर घाला किंवा 2 चमचे लिंबाचा रस घाला. हलक्या हाताने मिसळा आणि त्या फर्निचरवरती बॉटल म्हणजे ते काही आपण स्प्रे केला ना, तो हलका हलका स्प्रे करायचा आणि कॉटनच्या मऊ कपड्याने त्याला पुसायचं. रोजच्या रोज तुम्ही हा स्प्रे वापरला तर फर्निचरला सिमेंटमुळे आलेला पांढरटपणा किंवा पॉलिश जर निघून चाललं असेल तर बघा ते परत असं छान चकाचक दिसायला लागतं आणि तुम्हाला तुमचं फर्निचर नव्यासारखं वाटायला लागतं. करून बघा. आता दुसरी टिप आहे, आपण स्वयंपाकघरामध्ये काम करतो तेव्हा बरेचसे किचन अप्लायन्सेस खूप चिकट होतात, कारण जिथं स्वयंपाकघर आलं तिथं तेल आलं, फोडणी आली, मग त्यामुळे ते सगळीकडे पसरतं आणि काही किचनमधले जे काही मग कपाट असेल, चिमणी असेल किंवा एक्झॉस्ट फॅन असेल, या सगळ्या गोष्टी ना खूप चिकट होतात किंवा आपल्या टाईल असतील ह्या चिकट होतात, किंवा शेगडी पण आपण म्हणू शकतो. आणि असा चिकटपणा काढण्यासाठी आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे येतात. त्याच्यात बघा अशी ॲड असते की तो स्प्रे मारला की 5 मिनिटांनी सगळं असं वाईप होऊन जातं. तर या स्प्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲसिड्सचा वापर केलेला असतो. मी स्वतःही ही चूक केली होती आणि तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करते की तुम्ही हे करू नका. म्हणजे त्यावेळी मी डायरेक्ट ॲसिडच वापरलं होतं. पूर्वी ॲसिड मिळायचं बघा. बाथरूमचा दरवाजा मी बंद केला आणि ते ॲसिड सगळीकडे पसरलं आणि मी घासत बसले. पण त्या ॲसिडमुळं माझ्या पूर्ण शरीरावर ॲलर्जी झाली होती, रॅश आले होते, खाज सुटली होती, डोळ्यांची जळजळ होत होती. मला त्यावेळी सुचलं नाही, मी पटकन बाथरूमचा दरवाजा उघडून मी बाहेर आली आणि मला फार त्रास झाला नाही त्यानंतर. पण आत्ता पण परवा एक स्प्रे वापरत असताना मला जाणवलं की त्याच्यात ॲसिड आहे आणि त्यामुळे माझ्या हाताची ही बोटं पूर्ण खरबडीत झाली होती. त्यामुळे असे ॲसिड्स वापरत असताना खूप काळजी घ्यावी लागते. त्याच्यावर अशा इन्स्ट्रक्शन्स अगदी बारीक अक्षरात लिहिलेल्या असतात, आपल्याला माहिती नसतात, आपण वाचत नाही आणि आपण त्याचा डायरेक्ट वापर करायला लागतो. तर त्यावेळी शक्यतो हँडग्लोव्ज घाला आणि मास्कसुद्धा घाला, कारण त्याच्या वासाने सुद्धा त्रास होऊ शकतो. म्हणजे तुमच्या हाताला पण इजा होणार नाही आणि तुमचं किचन पण साफ होईल. तिसरी टिप, आजकाल मिक्सरची जी भांडी येतात ती प्लास्टिकची असतात, म्हणजे फूड ग्रेड प्लास्टिकची असतात. पण प्लास्टिक कुठलं का असे ना, त्याला हळूहळू आपण वापर करून करून पिवळसरपणा यायला लागतो. वाटण वगैरे केलं की त्या मसाल्यांचा रंग त्याला येतो. कधी कधी असा मशाळ मशाळ वास येतो. तर काय करायचं सांगते, आपण किती घासलं तरी काही उपयोग होत नाही. प्लास्टिक आहे त्यामुळे खूप गरम पाण्यामध्ये टाकता येत नाही. तर काय करायचं, त्या प्लास्टिकच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालायचं, लिंबू पिळायचं आणि थोडा सोडा घालायचा. खूप पाणी घालू नका, अगदी इतकंसं पाणी घाला, एक लिंबू पिळा आणि 1 चमचा सोडा घाला आणि त्याला मिक्सरला फिरवून घ्या. बघा असा चुटकीसरशी त्या भांड्याचा वासही निघून जातो आणि तुम्ही दर 8 दिवसांनी एकदा असं करत राहिला तर त्याचा पिवळसरपणा पण निघून जातो. आता चौथी टीप, आपण बाजारातनं भाज्या विकत आणतो, फळं विकत आणतो. आता जेव्हा आपण त्याला फक्त धुवून घेतो त्यावेळी फक्त त्याच्यावरची धूळ माती निघून जाते. पण त्याच्यावर फवारलेल्या पेस्टिसाइड्सचं काय करायचं? तर हे काढण्यासाठी तुम्ही एक साधा सोपा उपाय करू शकता. म्हणजे पेस्टिसाइड्स तर आजकाल सर्रास वापरले जातात, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे. तर काय करायचं, फळभाज्या आणि फळं बाजारातनं आणली की एका त्याला ना एक मोठा टबच करून टाकायचा. मी तसंच केलंय, कारण सगळं एक एक धूत बसायचं म्हणलं की मग किती कंटाळा येईल. मोठा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये सगळी फळं आणि फळभाज्या घालायच्या. त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आणि व्हिनेगर किंवा तुम्ही 1 चमचा मीठ घाला. ठीक आहे. आता भरपूर भाज्या असतील थोडंसं प्रमाण वाढवा आणि 15 मिनिटं भाज्या व्यवस्थित त्याच्यामध्ये बुडतील अशा ठेवून द्या. एक 15-20 मिनिट झाली की त्या भाज्या परत काढा, पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने धुवा आणि मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही भाज्या साफ केल्या तर त्यावरचे 80% पेस्टिसाइड्स निघून जातात. आता 5वी टीप,
नॉनव्हेज जेव्हा आपण करतो, खास करून आपण फिश वगैरे बनवतो, शक्यतो फिशसाठी किंवा तुम्ही सुकी मासळी करताय त्याच्यासाठी वेगळीच भांडी ठेवा, त्याचा वास शक्यतो निघून जात नाही. पण जर तुम्ही कधी कधी चिकन केलं, अंड्याची भाजी केली, ऑमलेट केलं किंवा कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ केला, तर बऱ्याचदा तो घासल्यानंतर सुद्धा त्या भांड्याचा मशाळ वास जात नाही. तर काय करायचं, भांडं आपण जसं रोज घासतो तसं घासून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं, लिंबू पिळायचं आणि त्याला 2 मिनटं उकळायचं. त्या लिंबामुळं बघा त्याचा जो काही मशाळपणा असतो ना, तो असा पटकन निघून जातो. करून बघा. 6वी टीप, फ्रीजचा योग्य वापर करावा. तर बऱ्याचदा मी बघते की फ्रीजमध्ये कणिक ठेवलेली असते किंवा उरलेल्या भाज्या ठेवलेल्या असतात, दूध ठेवलेलं असतं, दही असतं, कधी एखादा असाच उरलेला पदार्थ ठेवलेला असतो, कधी एखादी चिरलेली शिमला मिरचीच असते. तर हे पदार्थ बऱ्याचदा मी बघते की उघडे ठेवलेले असतात. मी खरंच मनापासून सांगते, फ्रीजमध्ये कधीही कोणताही पदार्थ उघडा ठेवू नका. कारण फ्रीजमध्ये काय होतं ना, अजिबात हवेला जायला स्कोप नसतो, त्यामुळे सगळ्या पदार्थांचा वास एकमेकांना लागतो. खास करून दुधासारखे पदार्थ असतात ना, किंवा दूध जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर त्याला या बाकीच्या पदार्थांचा वास लागतो. तुम्ही त्याचा चहा करा, मुलांना प्यायला द्या, तो एक वेगळाच वास त्या दुधाला येतो. खास करून जेव्हा तुम्ही फळं खाता, एकतर फळं कधीच फ्रीजमध्ये ठेवायची नाहीत आणि जरी काही कधी कापून राहिलीच तर ती शक्यतो लगेच संपवा. पण अगदीच उरलेली आहेत तर एखाद्या काचेच्या डब्यामध्ये भरा आणि मग फ्रीजमध्ये ठेवा. अशीच उघड्यावर फ्रीजमध्ये ठेवू नका. आणि जरी फ्रीजमध्ये ती फळं ठेवली तरी 24 तासाच्या आत संपवण्याचा प्रयत्न करा. मी खरंच खूप मनापासून सांगते, फ्रीजमध्ये एकमेकांचा वास येतो, ते पदार्थ खराब होतात, फ्रीज हायजीन अजिबात मेंटेन राहत नाही. त्यामुळे फ्रीजमध्ये ज्या काही वस्तू तुम्ही ठेवता त्या व्यवस्थित बंद करून ठेवा. आता 7वी टीप खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. फ्रीजला पण श्वास घेऊ द्या. मी बऱ्याचदा बघते फ्रीज अगदी खचाखच भरलेला असतो. उघडल्यानंतर असं वाटतं की हा फ्रीज आहे का उरलेल्या वस्तू ठेवण्याचं कपाट, हेच कळत नाही. आपण बऱ्याचदा काय करतो, काही उरलं ठेव फ्रीजमध्ये, किंवा काही पण वस्तू दिसली ठेव फ्रीजमध्ये, बाहेरून काही आणलं ठेव फ्रीजमध्ये. मग ना अशा वेळी इतका तो फ्रीज भरून जातो की आपण उद्या खाऊ म्हणून ठेवलेल्या गोष्टी पण तशाच राहतात आणि त्याच्या नादामध्ये ज्या गोष्टी चांगल्या असतात ना त्या सुद्धा तशाच राहतात. म्हणजे इतक्या मागे मागे दडून बसतात ना की त्या 8-8, 10-10, काही 15-15 दिवस आपल्या लक्षात येत नाहीत आणि मग शेवटी त्या कचऱ्याच्या टोपलीमध्ये जातात. माझ्या आईची म्हण आहे, ना तुला ना मला घाल कुत्र्याला. कधी कधी हे आपण उरलं सुरलं ठेवलेल्याच्या नादामध्ये चांगल्या चांगल्या वस्तू सुद्धा आपल्याला लक्षात येत नाहीत ठेवल्यात आणि मग त्या सुद्धा खराब होऊन जातात आणि शेवटी कचऱ्याच्या टोपलीमध्ये आपल्याला त्या टाकाव्या लागतात. त्यापेक्षा फ्रीज नसलेला बरं असं मला वाटतं. फ्रीजमध्ये शक्यतो कच्चं दूध, जसं की दुधाचे पॅकेट्स आले किंवा तुमच्या इकडे हवामान खराब आहे, उकळलेलं दूध लगेच खराब होतं, तर उकळून गार केलेलं दूध, दुग्धजन्य पदार्थ जसं की दही, पनीर वगैरे या वस्तू ठेवाव्यात. त्याचबरोबर तुम्हाला भाज्या आणायला फार वेळ मिळत नाही आहे तर आठवड्याभराच्या भाज्या किंवा अगदीच काही उरलं तर एखादी वस्तू ठेवावी आणि ती वेळच्या वेळेला काढून घ्यावी. फार फार तर ड्रायफ्रूट्स आणि सॉस वगैरे तुम्ही ठेवू शकता. पण या व्यतिरिक्त जे दिसेल ते फ्रीजमध्ये ठेवलं तर नक्कीच तुमचा फ्रीज इतका खचाखच भरेल आणि तुम्हालाही कळणार नाही की नक्की त्यातलं काय वापरू. त्यामुळं नेहमी मी एक सजेस्ट करते आणि मी सुद्धा हे फॉलो करते, आठवड्यातनं फक्त 15 मिनिटं एकदा फ्रीजवर नजर टाकायची. काय खराब आहे, काय खराब झालं आहे, काय फेकून द्यायचं आहे का, किंवा काही उरलेलं आपल्याला ठेवलं होतं आठवतं आहे का, हे सगळं बघायचं आणि एकदा ते सगळं बाहेर काढायचं. फ्रीज इतका स्वच्छ होईल ना, तुमच्या फ्रीजला नजर लागेल. करून बघा. आता 8वी टीप, घर जितकं मोकळं असेल ना तितके तुम्ही समाधानी राहाल. कसं ते सांगते. ही टीप तुम्ही बऱ्याच जणांकडनं ऐकली असेल, पण आपण कधी फक्त ऐकतो आणि सोडून देतो, ती फॉलो करत नाही. तर आपल्या घरामध्ये बऱ्याच अशा वस्तू असतात की ज्या हळूहळू आपल्या कामाच्या राहत नाही आणि मग आपण त्या जपून ठेवतो, कुठेतरी ठेवून देतो आणि हळूहळू त्या जपून ठेवल्यामुळं किंवा तशाच न वापरता ठेवल्यामुळं त्या अडगळ तयार होतात आणि मग अशीच अडगळ वाढत राहते, पसारा वाढत राहतो आणि त्यामुळं मग ते बघून पण आपली चिडचिड होते. याच्यामुळं डास, कीटक, झुरळं हे सगळं वाढत जातं आणि मग विनाकारण आपल्यालाही सुचत नाही की याचं काय करू, कसं करू. ते देऊही वाटत नाही, काय करायचं काही कळत नाही, नुसता मनामध्ये गोंधळ राहतो. पण मला काय वाटतं, जेवढं तुमचं घर मोकळं असेल, मिनिमलिस्टिक तुम्ही राहता, तेवढं तुमचं माइंड पण क्लिअर राहतं, कुठलाही गोंधळ उडत नाही. कारण जर दिवसभर असा तुम्ही सगळ्या त्या पसाऱ्यामध्येच असाल ना तर तुम्हाला सुद्धा काही सुचत नाही. एखादी गोष्ट तुम्हाला येत जरी असली ना तरी तुमचं माइंड क्लिअर नसल्यामुळं तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही. इनडायरेक्टली या गोष्टी आपल्या मनावर परिणाम करत असतात. त्यामुळं मला असं वाटतं की या वस्तू वेळच्या वेळी क्लिअर करा. जसं की उदाहरण देते, मुलांना न लागणारी खेळणी असतील किंवा वाचून झालेली पुस्तकं असतील किंवा दांडा तुटलेले कप असतील, खराब झालेली भांडी असतील, या गोष्टी तिथल्या तिथे क्लिअर करा.
म्हणजे घरसुद्धा मोकळं राहील. आणि जर चांगल्या वस्तू असतील तर त्या स्वच्छ करून एखाद्या गरजूला द्या, निरपेक्ष मनाने द्या. बघा, तुम्हाला मनाला सुद्धा खूप मोठं समाधान लागेल. म्हणूनच म्हटलं, जेवढं तुम्ही तुमचं घर मोकळं ठेवाल, क्लिअर ठेवाल, तितके तुम्ही जास्त समाधानी राहाल. आता 9वी टीप, नुकतीच मला समजलेली टीप आहे बरं का. बऱ्याचदा आपण काय बघतो की पनीर जेव्हा आपण भाजीमध्ये वापरतो तर ते रबरासारखं होतं. तर पनीर बाजारातनं आणलं की त्याला 10 ते 15 मिनिटं मिठाच्या थंड पाण्यामध्ये ठेवायचं. थंड म्हणजे आपलं नळाचं नॉर्मल पाणी घ्यायचं, मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवायचं आणि मग ते वापरायचं. पनीर रबरी होत नाही. आता 10वी टीप, जेव्हा आपल्याला ब्रेड किंवा पाव कापायचा असतो ना, ब्रेड म्हणजे जेव्हा आपण तो लोफ असतो ना तो कट करतो तेव्हा, किंवा आपल्याला पावभाजीसाठी पाव कापायचे असतात, वडापावसाठी पाव कापायचे आहेत, दाबेलीसाठी पाव कापायचे आहेत, तर आपली जी प्लेन सुरी असते ना त्याने शक्यतो पाव व्यवस्थित कापले जात नाहीत, तर ते असे फक्त चेंबले जातात किंवा त्याचा चुरा होतो. तर म्हणूनच ब्रेड नाईफ मिळते, ज्याला ना अशा दात्र्या असतात, म्हणजे झिगझॅगची सुरी असते, अशी याला ब्रेड नाईफ म्हणतात. अशा सुऱ्या शक्यतो वापरा. आता आपल्या घरांमध्ये काही आपण ब्रेड नाईफ ठेवत नाही, कारण आपण इंडियन, आपल्याला साध्या नाईफ किंवा विळ्या पण चालतात. पण आपल्या घरामध्ये अशी झिगझॅगची छोटी सुरी असते, टोमॅटो वगैरे कापायला आपण वापरतो, अगदी बारीक दात्र्या असतात. अशा सुऱ्या पाव कापायला वापरायच्या, ब्रेड कापायला वापरायच्या. ब्रेड किंवा पाव अगदी व्यवस्थित कापला जातो, लगदा होत नाही किंवा चुरा पडत नाही. करून बघा. आता 11वी सरिताज किचनची खासियत, बोनस टिप. तर ही आजची टिप एकदम साधी सोपी आहे आणि ती आम्ही आता प्रत्यक्षात फॉलो करणार आहोत. तर सांगते, आपण ना आपलं जे डेली रुटीन असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात, काही गोष्टी आपल्याला अचानकच आपल्या मनासारख्या घडतात, आपल्याला वाटत पण नाही की हे आपल्या बाबतीत होणार आहे, आणि खूप चांगल्या आनंददायी गोष्टी असतात. पण यातल्या ज्या दुःखद गोष्टी असतात, मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी असतात ना, त्याच आपण खूप दिवसांपर्यंत मनात धरून बसतो आणि काही चांगलं घडलेलं असतं ते थोडा वेळ सेलिब्रेट करतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो. मला वाटतं की सगळं याच्या उलट केलं पाहिजे. मी तर काय म्हणते, आपण रोज जे काम करतो तर ते कामसुद्धा आपली एक अचिव्हमेंट असते ना, की आजचा दिवस आपण इतका छान घालवला, तर त्याचंसुद्धा एक छोटंसं सेलिब्रेशन करा. अगदी म्हणत नाही पार्टी बिर्टी करा, पण काहीतरी एक छोटंसं असतं की नाही, एक जस्ट त्या गोष्टीचं सेलिब्रेशन करा, जसं की आज आम्ही करणार आहोत. तुम्हाला सांगेन आम्ही काय करतो ते. तर असं जर तुम्ही फॉलो केलं ना, तर बघा, आपल्याला ना प्रत्येक गोष्टी जेव्हा आपल्याला मनासारखी होत राहते किंवा काहीतरी छान मिळतं, जर आपण ते सेलिब्रेट केलं तर आपल्याला ते जास्त दिवसापर्यंत लक्षात राहतं आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह होतो किंवा कोणतीही गोष्ट आनंदाने करतो आणि त्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी लक्षात सुद्धा राहत नाही. जसं की आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. तर सरिताज किचनचे जे काही व्हिडिओज तुम्ही रोज बघता, तर हे काही एकाच रोज रोज ते शूट होत नाही, तर एकदाच आम्ही बल्क क्वांटिटीमध्ये शूट करून ठेवतो आणि मग एका महिन्याचे शूट झाले की आधी काय करायचो आम्ही, झालं शूट चला, पण आता आम्ही ते सेलिब्रेट करतो. जेव्हा आमचं पूर्ण महिन्याचं शूट पूर्ण होतं त्यावेळी आम्ही चहा खारी पार्टी करतो. आणि आज आमचं हे या महिन्याचं शेवटचं शूट आहे. हा व्हिडिओ संपला की लगेच आम्ही चहा खारी पार्टीला तयार असणार आहोत. मग यामुळं काय होतं, शूटच्या सुरुवातीला चहा खारी पार्टी करायची या आतुरतेने आम्ही असं छान सगळेजण काम करतो आणि आजचा दिवस छान एन्जॉय करतो. तर तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये काही छोट्या छोट्या अचिव्हमेंट सेलिब्रेट करण्यासाठी काही करता का, हे मला कमेंटमध्ये सांगा. आजची बोनस टिप कशी वाटली किंवा आजच्या टिप्समधल्या कोणती टिप तुम्हाला जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आता आम्ही चहा खारी पार्टीसाठी तयार आहोत. चला.